नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला खाऱ्या वांग्याची रेसिपी दाखवणार आहे। ही रेसिपी मी पहिले पण टाकली, पण मिक्सरला मसाला वाटून टाकली। आज आपण गावठी प्रकारे पाट्यावर मसाला वाटून घेणार आहे। इथे मी पाव किलो वांगी घेतलीत आणि त्यात पाणी घालून घेतले। वांग्याचा अर्धा देठ काढायचं आणि असे त्याचे 6 भाग करायचे, म्हणजे कुठेही कीड असेल तर आपल्याला ती लगेच दिसेल। आता हे वांगे असे झाले, मी सर्व वांगे कापून घेते। आता सर्व वांगे कापून घेतले, त्यात 1 चमचा मीठ टाकून वांगे आपण तशीच मोरत ठेवायची आणि मसाला वाटायला घ्यायचा। खोबरं, लसूण, जिरे, मिरची, कोथिंबीर आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि आपल्याला हा मसाला पाट्यावर वाटून घ्यायचा। पहिले खोबरं ठेचून घ्यायचं, कारण ते जाड असतं म्हणून लवकर वाटलं जात नाही। आणि मग आता आपण मसाला वाटायला घेऊया। मसाला आपल्याला जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, मीडियम साईजचा आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे। आणि जास्त पाणी घालून पण वाटायचं नाही, सुका सुका वाटला गेला पाहिजे ना, असा मसाला वाटून घ्यायचा। आता माझा मसाला वाटून झाला आहे, मी एका ताटामध्ये ते काढून घेते। मसाला ताटामध्ये मसाला काढून घेतला आणि पाटा पण स्वच्छ धुवून त्याचं पण पाणी आपण मसाल्यात भाजीसाठी घ्यायचं। आता इथं मसाला धुवून झाला आहे माझा, बघू शकताय पाटा किती मी स्वच्छ धुतलाय। आता मीठातले वांगे आहे ना, त्याचं पाणी काढून घ्यायचं आणि त्यात मसाला दाबून दाबून भरून घ्यायचा आहे। जेवढा तुम्हाला मसाला भरता येईल तेवढा भरून घ्यायचा। इथे सर्व वांगे मी मसाला भरून झाले। कढईमध्ये अर्धा वाटी तेल घातलं, कढीपत्ता घातला, हळद घातली थोडीशी। खारं वांग आहे म्हणून आपल्याला तेलाचा जास्त वापर करायचा। आता एक एक वांग मी यामध्ये घालून घेते आणि हे वांगे आपण छान आलटून पलटून घ्यायचे, कारण सगळीकडे त्याची हळद व्यवस्थित पसरली पाहिजे। बघू शकता हळद सगळ्या वांग्यांना बरोबर लागली। आता इथे मी याच्यावर 10 मिनटं झाकण ठेवून घेते। 10 मिनटानंतर आपण बघू शकता वांगे सॉफ्ट झालेत आपले आणि त्यातलं पाणी पण पूर्ण सुकलं। आता जो राहिलेला मसाला आहे तो आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं ताट धुवून पाणी आहे ते पण याच्यात घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान याला परतून घ्यायचं आहे। पाणी घालून घेतले मी। आता हे झाकण ठेवायचं याला आणि पुन्हा आपल्याला 15 मिनटं वाट बघायची। 15 मिनटं झालेत, बघू शकता वांगं किती छान झाले। आता हे वांगं खाण्यासाठी रेडी आहे। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण हे वांगं घरी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।